हॅलो, नमस्कार मंडळी. मी नम्रता तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज होता रविवार आणि संजू काल आली होती शनिवारी. तर संजूने आल्यापासून ना म्हणजे तिला हे टेरेस वगैरे खूप आवडलेलं. आमच्या इथं मागे पुढे बाल्कनी आहे आणि छोटंसं हे टेरेस पण आहे. तर खूप छान वाटतं इथं. मग तिची इच्छा होती की इथं आपण जेवायला वगैरे बसूया किंवा आमच्या श्रीच्या डॅडूंचा बड्डे आता लवकरच आहे तर आपण ते सेलिब्रेट करूया म्हणून मग हिने ना हे सगळं स्वच्छ करून काढलं होतं. इथे ना झाडांची म्हणजे पाणी घातल्यावर झाडांच्या कुंड्यांमधून जी माती खालून येते ना ती पडते जरा थोडीफार पाणी घातल्यावर. मग तिने ते झाडून काढलं होतं स्वच्छ. आणि नंतर सगळं काही बाकीचं घरातले आम्ही कामं आवरून इथं आमचा पिल्लू उठलेला झोपून तसा लवकर उठतो तो. त्याच्या मम्मा उठली की तो पटकन तो पण उठतो. इथे आवरून सगळं परीला वगैरे संजूने आमच्या भरवून घेतलेलं नाश्ता वगैरे. आणि इथं ना हात घालतो. इथं बल्बची जागा आहे ना तर तो हात घालतो म्हणून संजूनेच पिशवी घालून ठेवली होती. आज संडे होता आणि आज खूप कामं होती कारण उद्या 16 सोमवारचं उद्या पण होतं 17वा सोमवार. त्याच्यामुळे आज खरेदी वगैरे होती. बाकीची भरपूर कामं पेंडिंग होती आणि आज मी काय सलूनला जाणार नव्हती कारण मी ठरवलेलं आहे की आता ही आली आहे तर आपण पण थोडासा घरात वेळ घालूया. आणि हे पिल्लू मला मारत होतं बॉलाने कारण मी व्हिडिओ करते ना तर त्याला मोबाईलमध्ये म्हणजे चालू केला की त्याला भारी वाटतं. मग तो असं व्हिडिओ होतो ना मग आणि स्वतः बघतो पण तो आपले व्हिडिओ त्याला दाखवलं की हसतो तो. तर हा माझ्यावरती बॉल मारत होता मी व्हिडिओ करते म्हणून. आणि आमचा श्री पण आता त्याच्यासोबत छान म्हणजे रुळलेला. पहिलं जरा काल नाटकं करत होता की मी त्याला बॉल देणार नाही हे ते म्हणजे काय तर तो बॉल वगैरे चावतो आणि तोडून काढतो ना म्हणून. तर त्याच्यानंतर काही व्हिडिओ बनवला नाही. नंतर आम्ही खरेदीला गेलो होतो. खरेदीतनं आलो कारण उद्या म्हणजे साठी साड्या वगैरे पाहिजे होत्या आणि मी पण खूप दिवसांपासून ठरवलेलं छान मस्तपैकी मेहंदी वगैरे काढायची आणि व्हाईट कलरची साडी वगैरे घ्यायची साऊथ इंडियन स्टाईल. त्याच्यामुळे मग अजून देवाचं पण खरं साहित्य घ्यायचं होतं. मग आम्ही गेलो होतो खरेदीला. आणि आल्यावरती आम्ही इथं थोडंसं आमच्या ना मागे पुढे गल्ल्यांमध्ये कामं चालू आहेत. आता इलेक्शन आले त्याच्यामुळे खूप अगदी जोरदार कामं चालू आहे. आणि हे संजूने सकाळी जे टेरेस धुतलं होतं ना ते छान असं मस्तपैकी वाळलेलं. आणि इकडे ह्या दोघांची देवपूजा चालू आहे आणि मस्ती पण चालू आहे. आता ह्या दोघांचं छान पटायला लागलं आहे ना त्याच्यामुळे मग श्री ह्याला खूप छान खेळवतो. ॲक्च्युली श्री ह्याला ना मेमध्ये पण आमचा श्री तिकडे सुट्टीला गेलेला 2-3 दिवस संजूकडे तेव्हा पण त्याने खूप छान सांभाळलेलं. पण आमच्या श्रीला ना थोडंसं कसं सवय आहे एकुलते एक असल्यामुळे त्याच्याकडे जरा प्रॉपर लक्ष द्यावं असं त्याचं म्हणणं असते. दुसऱ्या दिवशी परत मी व्हिडिओला सुरुवात केला. आजचा सोमवार होता आजचा दिवस. तर सोमवारी ना मला खरं तर खूप भीती वाटते. म्हणजे मला का भीती वाटते मला माहीत नाही. पण उपवासाच्या दिवशी ना मला खूप भीती वाटते चुकून मी काहीतरी तोंडात वगैरे घातलं तर. कारण हा उपवासाला निर्जळी उपवास असल्यामुळे पाणी पण नाही तोंडात टाकून चालत. त्याच्यामुळे मग खूप भीती वाटते चुकून माझ्याकडून काहीतरी चुकलं तर असं म्हणून. आणि हा आमचा टाईमपास आहे की इथं हे लोकं कसं काय काम करतात हे आम्ही तासनतास बघत बसतो. रात्री इथं काही ना काही म्हणजे संजूची आणि माझी साडी आहे इथं रात्री खरेदी करून आली ती इथंच ठेवली होती. तर हे पिल्लू आमचं माझी बॅग घेऊन बसलं होतं. सकाळी उठलं ते माझी बॅग घेऊन बसलं होतं इथं खरेदी बघत काय काय जाते. आणि माझी बॅगेला ना म्हणजे जे टॅग आहे तो अजून काढलेला नाही आहे त्याचा. त्याच्यामुळे तो त्याच्यासोबत खेळत बसला होता. आणि आज मला खूप कामं होती रांगोळी वगैरे काढायची होती. पण मोस्टली ना जे काही ठरवते ते माझं तसं काही होत नाही. इकडे मी ह्या सगळ्या गॅलऱ्या वगैरे धुवून घेतल्या कारण आज घरी काही लोकं येणारच होती. त्याच्यामुळे मग म्हटलं हे सगळं स्वच्छ करूया कारण एवढा रोजच्या रोज मला एवढा काही वेळ नसतो क्लिनिंग करायला. आणि इथं ना इथून वरती थोडं पण एक कूळ राहतं त्याच्यामुळे मग सारखी घाण होत असते म्हणून मी स्वतःहून काय रोज धुत नाही. जशी जमेल तशी रांगोळी काढली. आम्ही ठरवलं होतं फुलांचे वगैरे रांगोळी काढायच्या पण झालं नाही तेवढं. दुपारनंतर पुन्हा अंघोळ करून मी प्रसाद बनवायला घेतला. मी खरं तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा एवढं पीठ मळायला घेतलं होतं. आणि मला खूप भीती वाटत होती की हे सगळं कसं होईल. एवढ्या लोकांचा स्वयंपाक करायचा होता आणि प्लस हा एवढा सगळा प्रसाद बनवायचा. मला खूप टेन्शन आलं होतं. आणि संजू म्हणत होती की मी करेन तू घाबरू नको. पण हिचं बाळ पण राहत नाही ना त्याच्यामुळे मग मला पण खूप टेन्शन आलेलं. आणि हे पिल्लू आमचं मी ओरडते म्हणून हळू तिकडे तिकडे बघायचं हात घालायचं आणि गपचूप तोंडात हात घालायचं पीठ चोरून खायला. जरासं का होईना खरडून काढायचं परातीचं आणि चोरून पीठ खात होता. आणि मी ओरडले की मग तिकडे रागाने गपचूप पळून जायचा. आणि खरंच हा आल्यापासून ना मला घरात खूप भारी वाटतं म्हणजे खूप छान टाईमपास होतो. इकडे पण संजूने गूळ कापायला घेतलं होतं आणि माझा अवतार असा झाला होता. मला खरंच म्हणजे आजच्या दिवशी ना एकतर पाणी पण नसते त्याच्यामुळे मला खूप असं हैराण झाल्यासारखं होतं. आणि असं पण नसतं की बाबा आज सोमवार उपवास आहे निर्जळी त्यामुळे
काही काम कमी असतं असं नाही, तर जे रोजचं आहे तेवढं आणि उलट जास्तच काम असतं आहे. कारण आजच्या दिवशी ना जर मला जेवायचं नसेल तर मला स्वयंपाक बनवायला आवडत नाही, तरी पण मला स्वयंपाक तो बनवावा लागतो. तर मला त्याचं मोठं टेन्शन असते. तर मला खायला मिळत नाही आणि स्वयंपाक बनवायचा मला अजिबात आवडत नाही. तर माझ्या मिस्टरांना असं वाटतं की एवढा काही त्रास होत नाही. पण ज्यांनी असा उपवास केला आहे ना ते लोकं मला म्हणालेत की काय त्रास होतो ना हा फक्त आपल्यालाच कळतं, समोरच्यांना नाही कळत. तर असं स्वामीला घेऊन ना मग आम्ही सगळ्या चपात्या वगैरे बनवल्या होत्या. मी गोळे पण करत होते आणि चपाती पण शेकत होती. खालून चपाती परत घेत होती आणि आम्ही ठरवलं होतं की खूप छान मस्तपैकी तयारी करायची, पूजा वगैरे छान करायची. पूजेला पण खूप छान फुलं वगैरे मांडायची, छान सजावट करायची. पण असं काहीच झालं नाही. आम्ही काम करणारे दोघीच होतो, त्याच्यामुळे आम्हाला वेळ काय पुरलाच नाही. त्यामुळे जशी जमेल तशी आम्ही पूजा केली. ही आमच्या घरची तर पूजा केलेलीच होती. नंतर मग मी पूजेची मांडणी केली ही अशी. तर माझे चुलत सासरे आहेत ना, ते मार्गस्थ आहे, त्याच्यामुळे त्यांना सगळं नॉलेज आहे. मग देवकार्य काय असेल ना, तर मी सगळं काही त्यांनाच विचारते आणि त्यांना विचारून मग ही आम्ही अशी पूजा मांडली होती. खरं तर पूजा वगैरे ना खूप छान झाली. पण मलाच काही तयारी वगैरे करतानाचे व्हिडिओज वगैरे बनवायला मिळाले नाहीत आणि मला खरं तर प्रॉपर काही आवरायलाच वेळ नाही मिळाला. तरी संजू होती म्हणून थोडंफार तरी मला साडी वगैरे सगळं आवरायला मिळालेलं आणि संजूने मग सगळा स्वयंपाक वगैरे आवरला आणि मी पूजा वगैरे आवरून मग मी देवळामध्ये गेली होती हा प्रसाद वगैरे वाटायला. तर माझ्या स्त्रीने पण खूप छान मदत केली होती. स्कूलमधून आल्यापासून तो पण सगळी हेल्प करत होता, कारण आज जेवायला बाहेरची लोकं होती. त्याच्यामुळे मग घरी तर कामाचा खूप लोड होता आणि हा मावशीला मदत करत होता. त्यातूनच मग सगळं काही आम्ही आवरलं पाहुण्यांना, म्हणजे जे लोकं जेवायला आले होते त्यांना सगळ्यांना जेवायला घातलं आणि नंतर मग मी इथंच व्हिडिओ एंड केला.